हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है, जो भी करे मिलके दोनों उसी में है सुकून कितना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी. आम्ही रेडी झालो आणि निघालो. फाल्गुनी ऑलरेडी खाली गेली, फाल्गुनी आणि ज्ञाना. मी आत्ता जस्ट रेडी झालो आणि निघालेलो आहे खाली जायला. कुठे चाललो? सरप्राईज ट्रिप होती ही ॲक्च्युली. काही प्लॅन नव्हतं आधी. अचानक फाल्गुनीने असं प्लॅन केला आणि आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, चला जाऊया. पाऊस होता, पण बघा ना, पाऊस एवढा दिवस पडतो पण आज एवढा शांत झाला आहे पाऊस की अजिबात पाऊसच नाही आहे. मी विचार केलेला की अम्ब्रेला घेऊन जाईल, माझीवाली जी ब्ल्यू माझी फेवरेट आहे ती, बट पाऊसच नाही पडत आहे. सो ठीक आहे, लेट्स सी कुठे चाललो आहे बघा आणि कसं चाललं ते पण बघा. मजा येणार आहे ह्या बड्डे ट्रिपला. आणि सगळ्यांनी मला खाली कमेंट सेक्शनमध्ये बड्डे विश चालू केलेल्याच आहेत ऑलरेडी. सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या अभुनीवर, ज्ञानासावीवर पण आणि माझ्यावर पण. चलो, बॅग्स रेडी आहेत, मॅडम पण रेडी आहे. ग्लेअर्स ब्लॅकवाले घ्यायला पाहिजेत का? सो आमच्या जवळच एअरपोर्ट असल्यामुळे आम्ही सोडायला कोणा पप्पा येत होते, पण म्हटलं ठीक आहे, जवळच आहे तर थोडं उशीर जाऊया. आणि हे बघा, कुठे चालली आहे का? ए कुठे चालली का? ए इकडे बघ, इकडे कॅमेरामध्ये. रात्रभर फक्त कुठे चालली सांगायचं होतं. काय ट्रिप एक्साइटेड आहे का? रिलॅक्स वाली ट्रिप आहे, फुल रिलॅक्स. फायनली पोचलेलो आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, जे की खूप सुंदर आहे आणि सगळ्यात मोठं आहे आय गेस महाराष्ट्रातलं. अजून पूर्णपणे रेडी नाही झालं आहे, बट स्टील तरी फार सुंदर दिसते बघा. आणि आमच्या इथून फक्त आणि फक्त 15-20 मिनटाच्या अंतरावर आहे आत्ता तरी. माहीत नाही पूर्ण चालू झाल्यानंतर किती गर्दी असणार. आणि इथं मॅडम झोपली. बॉसला सेल आहे. तुला काय गिफ्ट द्यायचं असेल तर देऊ शकतेस. हां, मलाच घ्यायचं आहे ना, द्यायचं तुला आहे. यस, फायनली टाईमच्या नादात खाणं आमचं राहून गेलं. तर फ्लाईटमध्ये जे मिळेल ते आणि लगेच पोचतोय 50 मिनिटात. हो 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 हो, सगळं एकदाच राहिलं असतं ट्रिप आमची. काय आणलंय का हे? गार्डियन आपण इथे बघितलेलं ना, लंकावी. हे कुठे चालली आहेस तू? तू कुठे चालली आहेस का? ऐ ननू, तिला कंटाळा आलाय. असंच पाहिजे. माझी विंडो सीट चोरायचीच ना. आता बघ, ही फाल्गुनी त्या साईडला बसलेली, मला बोलते तिकडे बसायचं. हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं। आपके सहयोग और विमान कर्मी दल के निर्देशों के पालन से हम इस यात्रा को सुरक्षित, आरामदायक और बेहतर बना पाएंगे। हमें बेहद खुशी है कि आज हम आपको हमारे देश के साथ जोड़ सकते हैं। प्रस्तुत है आपके लिए इंडिया पाइलट। Ladies and gentlemen, boys and girls, welcome on board flight 6E197.
Goa is approximately कुठे चालली? ए मी काय बोलतोय, मलेशिया चालली? ए मलेशिया चालली का? थांब ना एक मिनिट. मलेशिया चालली? मग कुठे चालली? कुठे चालली? हा कुठे? तुझी कितवी फ्लाइट आहे माहितीये तुला? कितवी आहे? कुठे चाललीस पहिले सांग, कुठे चाललीस? तरी तू डरपोक आहेस. 21 फ्लाइट असून मांडीवर. हो ना, 21वी असेल ना, 22वी असेल. तरी मांडीवर आहे काय फायदा? आणि हा बघा, ह्या सीटचे पैसे भरलेत आम्ही. या सीटचे बॅग ठेवायला पैसे भरलेत. येडपट बांबू, कुठे चालली तू सांग तर. 5,000 रुपये दे. हिच्या पिगी बँक मधून घ्या पैसे, हिच्या पिगी बँक मधून घ्या. बसायला तुला ticket दे. आणि हे काय पाय कुठे लावलेस गद्दू, बॅड गर्ल. कुठे जातो एरोप्लेन? हा खालती येतो, वरती जातो आणि खालती येतो. तुला कसं माहिती का? खाली नाही आहेत, वरच असतो एरोप्लेन. रेड कलरचा येतो, व्हाईट कलरचा येतो. अजून कुठल्या कलरचा असतो? अजून कोणत्या कलरचा? ऑरेंज आणि पिंक कलरच होते. आता येतील, ते पण येतील बाबू थोड्या दिवसात. 19 पासून इंटरनॅशनल चालू होते. फर्स्ट फ्लाईट अबुधाबी आहे. ही सीट फक्त आम्ही बॅगसाठी घेतली आहे. बॅग गोवा में आपका स्वागत है। आप सभी से निवेदन है कि द्वार खोलने के बाद कृपया विंडो शेड्स बंद कर दें और एयरवेंट्स खोल दें। धन्यवाद। नमस्कार. We welcome you to Goa. गोवा. वेलकम We बॅक टू request you to सिंगम. close the window shades Welcome and back to open Goa, the airways Singam. once the doors are open. Thank you. येस, फायनली वी आर इन गोवा. बट आमची फ्लाईट लँड होणार होती 11:40ला आणि 11:50 झाले. 10 मिनटं फिरत होती फक्त. कसं आप वाटतं? मोबाइल फोन का इस्तेमाल कर सकते हैं। सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप वेलकम गोवा. वेलकम टू गोवा. हो गोवा. भागो भागो, बारिश है, भागो. तुला भिजायचं आहे? भिजायचं आहे? जा बाहेर भिज. तिला झोप पण किती आली. एकदम छोटा एअरपोर्ट आहे, एकदम म्हणजे छान आहे, नवीन आहे आणि छान आहे. सकाळी ब्रेकफास्ट न करता निघालेली पब्लिक आहे, त्यामुळे आल्याला पहिले स्टारबक्समध्ये येऊन सँडविच घेतलं आहे. आवडलं तुला? आवडलं बोलतो. आणि आम्ही प्रिपेड टॅक्सीच्या इकडे आलो. पहिल्यांदा असं झालं की आम्ही विदाऊट गाडी गोव्यामध्ये आलो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता कळायला लागतात आणि माहीत नाही की एक्झॅक्टली काय आहे ते. सो आईडला हरी गाढवाचे पाय धरले की 1200 रुपये बोलतात एवढ्याशा डिस्टन्सचे. पण ठीक आहे, आता का हे फर्स्ट टाईम झालं असं की आम्ही गाडी घेऊन नाही आलो आणि असं सगळं आम्हाला घेऊन जायला लागतंय. लेट्स गो. लेट्स गो. ओके करा, ओके करा. अगं सो फाल्गुनीने हा
सरप्राईज म्हणून मला आज हा बुक केला आहे आणि उद्या मी आमची सगळी मंडळी गँग येणार होती म्हणून मी 4 BHK विला घेतला आहे. पण गँग अर्धी आमची कॅन्सल झालेली. आता कोण कोण येतं माहीत नाही. छान आहे का? इथे वाटतं ते ग्रँड मार्किस गोवा कंडोलियम. अजून चेक इन केलं नाही. ह्या माई लेकींचं इथे प्ले एरियामध्ये सगळं चालू झालं आहे. सो आम्ही जिथे घेतलं आहे बाहेर जायला गाडी नाही आहे त्यामुळे आम्ही डिनर आणि ब्रेकफास्ट इकडेच करणार आहोत आणि लंच पण ऑब्व्हियसली इथेच करणार आहोत. कारण की वन डे असं आपल्याला वाटायला पहिले तो नाहीच बोलत होता. मी नाही नक्कीचा विषय नव्हताच. मी त्याला सांगणारच नव्हती. मी अजून पण मला कन्फ्युजन ॲज सो आम्हाला रूम्स नाही रूम मिळालेली आहे. रूम्स सवय झाले रूम्स. आता आपणच एकत्र रिलॅक्सेशन स्पा. तू रिटर्न गिफ्ट दे मला. नको तुझं रिटर्न गिफ्ट. नको तुझी भेळ. गिफ्ट दिलं ना. हे घे चल. माझ्याकडून तुला 1000 रुपयाचं कुपन. ते माझ्याकडनंच आहे. आणि बाहेर असं वातावरण आहे. हे पण कोणतं तरी रिसॉर्ट आहे. ये कौन सा रिसॉर्ट है? हिल्टन है क्या? कुकू चल. सो 4th फ्लोअरला आमची अशी छान अशी रूम फाल्गुनीने बुक केली आहे माझ्यासाठी. अरे सुंदर रे. सुंदर रे. हां अँड दिस इज द व्ह्यू. समोर जकुझी. हे जकुझीवाला घ्यायचं ना. काय तू पण सरप्राईज देते तर जकुझीवाला द्यायचं. आता उद्या देणारच ना तो. त्यात बाटका बनवून मी मागेल. अँड ॲक्च्युली आम्ही गेलेलो रेस्टॉरंटमध्ये पण मेनू सगळं डेंजर होता. आम्हाला खायचं होतं चोनक म्हणजे आम्ही ना आणि तिसऱ्या. मी डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड करून घेतो. लंच मला माहिती नव्हतं की काय किती वेळ पोचू काय. कारण सेकंड 3चं होतं. सो मी बघू आपण ऑन द वे खाल्लं वगैरे तर आम्हाला चोनक खायचं. इकडे येऊन चोनक नाही खाल्लं म्हणजे काय राहिलं. हे बहिणी सगळं खाली ओपन केलं घे. आणि मस्त आम्ही तिघांनी पण अशी मस्त भरपूर मोठी झोप काढली. ॲक्च्युली 4 तास झोपलो असतो ना. 4 नाही किती वाजले? 7:30. कितीला जेवलो? 3-3:30 3 तास मस्त झोप काढली. आणि आता खाली चाललेलो आहोत फेरफटका मारायला. कारण की आमच्या मॅडमने जो रिसॉर्ट घेतला त्याच्यामध्ये सगळ्याच काही गोष्टी अवेलेबल आहेत. सो त्या ॲम्युनिटीजचा फुल उपभोग घ्यायला पहिल्यांदा मला वाटतं ज्ञान झाली तेव्हा आम्ही असं मोठ्या रिसॉर्ट डेलाला गेलेलो. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली असं मला वाटतं ती जशी मोठी होत जाईल तसं आम्हाला रिसॉर्टच घ्यायला लागेल. म्हणजे की तिला त्या ॲम्युनिटीज एन्जॉय करता येईल आणि आम्ही मस्त रिलॅक्स करू. येस. आणि थोडा थोडा पाऊस आहे. एवढा नाही आहे म्हणजे आपल्यासारखं नाही. हिल्टन गोवा. जे मला खूप एक्सपेन्सिव्ह दाखवत होतं. हा जो कंडोलियम बनवता का माहिती नाही. ग्रँड मर्क्युर.
दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी। अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी। रू